आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छावा आलाय चांगदेव जाधव. छत्रपती संभाजी महाराजांचा हे छाव्याला हलक्यात कोण घेऊन चालत. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी महाराष्ट्रात कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं अत्याचार होईल, तिथं माझा पाय मजबूतीनं आणणार, पाय तिथं मजबूतीनं टाकणार, तिथं निश्चय टाकणार. चांगदेव जाधव हलक्यात घेऊन चालत नाही. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवभक्ताने शिवमावळ्याने हलक्यात घेतले तर हलक्यात घेऊन चालत नाही. आपल्याला कोणासाठी हलक्यात घेऊन चालत, गरिबासाठी तर हलक्यात घेऊन चालत नाही. तिथं अन्याय होईल तिथं मी आवाज उठवणार गोरगरिबाच्या जनतांसाठी. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर रिलीज झाला त्या टायमाला तुम्हाला सांगतो, आज एक भाषण करून दावतो. छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर तिथं रिलीज झाला तेव्हा कळलं. ते इकी कौशल मेल्यावर आपल्याला कळलं, इकी कौशल मेल्यावर कळलं संभाजी महाराजांवर अत्याचार झालता, कसा भ्रष्टाचार झालता, संभाजी महाराजाला कसं मारलेलं, काय मारलेलं. इकी कौशल मेल्यावर आपल्याला कळलं. छावाचं त्यांनी छावाची भूमिका केली, ॲक्टिंग केली, रूल्स केला, त्यांनी मेल्यावर कळलं आपल्याला. आपल्या लोकांना संपूर्ण महाराष्ट्र मराठी समाजला 18 पकड जातींना कळलं असा एक राजा होता छत्रपती संभाजी महाराजांनी. पण कधी आपला हिंदू धर्म कधी सोडला नाही. सनातन धर्म, हिंदू धर्म रक्षक एक शिवा का छावा था संभाजी महाराज. पण कधी त्याने हिंदू धर्म कधी सोडला नाही. संभाजी महाराज त्यांचं एवढं कापलं, हात कापलं, पाय कापलं, डोळं काढलं, ही का, पण त्याने हिंदू धर्म कधी सोडला नाही. असं संभाजी महाराज असं आपलं छावा होतं. संपूर्ण भारताचं, संपूर्ण महाराष्ट्रातलं छावा होतं. इतकी कौशल मेलं संभाजी महाराजांचा आपल्याला इतिहास जागृत झाला. त्यांचं एक आपल्याला कळलं असा राजा होऊन गेलं. संभाजी महाराजने एक सकट लढाई हरली नाही, एक सकट लढाई हरली नाही. संभाजी महाराज असं छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, आणि ही छावा संभाजी महाराजांचा छावा असा उतरला संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणासाठी. ही छावा संभाजी महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रात असं मार्केट जाम कर, महाराष्ट्रातलं मार्केट आपणच जाम करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी मार्केट कसं जाम होणार, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या आशीर्वादाने. आणि महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी संभाजी महाराजांचा विचार देऊन, त्यांचं सहयोग पुचून, महाराष्ट्रातल्या तरुण मावळ्यांचं एक रक्तसंचलन करून आणि त्यांच्यामध्ये नवीन काहीतरी पिढीला नवीन संघटना घेऊन, नवीन कार्यकर्त्याच्या मागं तुमची ताकद येऊन चांगदेव जाधवला या छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्याला सपोर्ट केलं तर तुमच्या आशीर्वादाने, तुमच्याप्रमाणे हे मावळा लय काय काय करू शकत. ह्या मावळ्याला तुम्ही 1K वर पोचवले. महाराष्ट्रातल्या संभाजी महाराजांच्या मावळ्याला तुम्ही, छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्याला तुम्ही वर पोचवले. छावाज म्हणते आपल्याला, संभाजी महाराजांचा छावाज म्हणते. पण ही मावळा कधी अडकत नाही, कधी काय करत नाही, कोणाला बेत. ह्या मावळ्याला कोणाचा सपोर्ट नाही, कोणाचा आशीर्वाद नाही. सिर्फ आई जगदंबीचा आशीर्वाद, हर हर महादेव, शिव शिव शंभो महादेवाचा आशीर्वाद आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मावळ्यांचा आशीर्वाद, छत्रपती शिवरायांचा मावळ्यांचा आशीर्वाद, आई जगदंबीचा आशीर्वाद आहे. आणि तुमच्या फॅन लोकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या फॅन लोकांचा प्रेम, महाराष्ट्रातल्या फॅन लोकांचा आशीर्वाद आहे. म्हणून महाराष्ट्रात मी लढायला लागलोय. कुठं तर वरच्या वाहन आहे बघतोय, कुठं तर काय निर्माण करायला बघतोय. महाराष्ट्रात असं संभाजी महाराज आपलं राजा होऊन गेलं, पण त्याने आपला हिंदू धर्म आणि आपल्या हिंदू धर्मात इतकी ताकद. आज मला पण गौरव वाटतंय, मी हिंदू आहे म्हणून, हिंदू आहे म्हणून गौरव न म्हणतो. एक हिंदू धर्मात, सनातन धर्मात, हिंदू धर्मात जेवढी ताकद आहे आपल्या धर्मात, कोणाच्या धर्मात एवढी ताकद नाही. हिंदू एक आम्ही म्हणतो हिंदू आहे, मॅड हिंदू, आपण म्हणतो हिंदू, गौरव न हिंदू, हिंदू धर्मात एवढी ताकद आहे. पण आजपर्यंत कुठल्या धर्मात ताकद नाही. असं संभाजी महाराज आपले राजा होऊन गेले. त्यांनाही समाशीर करणं, पण त्यांनी ते समाशीर करणं, हिंदू धर्म कधी सोडला नाही. महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवभक्ताने आणि शिवमावळ्याने संभाजी महाराजांच्या मावळे ह्या भाषांमधून आपल्याला काय शिकाय बघताय. व्यक्तित्वमत्व चांगदेव जाधव कुठं भडकायचं वातावरण करत नाही, कुठं काय निर्माण करायचं. महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले शिवभक्त मावळे, तुमचं रक्त सळसळ होऊ द्या. तुमच्या महाराष्ट्रातल्या राज्यात कुठं काहीतरी निर्माण करायची ताकद ठेवणार आहे मावळा, संपूर्णसाठी लढणार. जय हिंद, जय छत्रपती, जय संभाजी महाराज.